नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आजचा जो विषय आहे तो आहे शनी 7.5. 29 मार्च 2025ला शनी मीन राशीमध्ये गोचर करतोय. म्हणजेच कुठल्या तरी राशीची 7.5 संपून कुठल्या तरी राशीला 7.5 सुरू होणार आहे. तर आज आपण ते सविस्तर जाणून घेऊयात. त्याचप्रमाणे हा जो शनीचा बदल आहे तो प्रत्येक राशीवरती प्रभाव टाकतोय. तो कशा प्रकारे प्रभाव टाकतोय, कुठल्या राशीला नक्कीच ते शुभ फळं देणार आहेत आणि कुठल्या राशीला कुठली सावधगिरी घ्यायची आहे हे आपण जाणून घेऊयात. शनी महाराज 29 मार्चला मीन राशीमध्ये प्रवेश करतात आहेत. त्यामुळे शनीचा हा जो प्रभाव आहे तो प्रत्येक राशीवरती पडणार आहे. त्यापूर्वी शनी महाराज काय देतात, कसे फळ देतात याबद्दल जाणून घेऊयात. शनी महाराज अधिकार, कर्म, सेवा यांचे अधिपती मानले जातात. त्याचबरोबर शनी महाराज दुःख, वेदना, मानसिक ताण यांचे पण अधिपती मानले जातात. शनी 7.5 विषयी भरपूर भ्रामक कल्पना आपल्याला बघायला मिळतात. परंतु शनी महाराज स्वतःच न्यायाधीश असून कर्मफळ देत असतात. कर्म चांगली असेल तर नक्कीच त्यांची चांगली फळं आपल्याला बघायला मिळतील. आता जाणून घेऊयात हा जो गोचरीचा प्रभाव आहे हा शनी मीन राशीमध्ये गेल्याने कुठल्या राशीला 7.5 सुरू होते आहे. शनी महाराजांनी 29 मार्च 2025ला मीन राशीमध्ये गोचरीने प्रवेश केलेला आहे. म्हणजेच मकर राशीला असलेली 7.5 इथे संपते आहे आणि कुंभ, मीन आणि मेष राशीला ही 7.5 सुरू आहे. या शनी महाराजाच्या गोचरेचा प्रभाव प्रत्येक राशीवरती पडणार आहे. आता जाणून घेऊया 12 राशींविषयी. शनी महाराज जे मीन राशीला त्यांनी प्रवेश केला आहे तो 29 मार्च 2025ला केला आहे आणि तो 2 जून 2027 पर्यंत शनी महाराज मीन राशीलाच राहणार आहेत. त्याचा प्रभाव प्रत्येक राशीवरती नक्कीच पडणार आहे. तर पहिली रास म्हणजे मेष. मेष राशीमध्ये शनी हा नीच राशीचा होत असतो. म्हणजेच नक्कीच मेष राशीला सतर्क राहणे फार गरजेचे आहे. कारण येणारी 7.5 त्यांच्यासाठी फार उत्तम फळ घेऊन येत नाही आहे. येणारी ही 7.5 जी आहे ती त्यांच्या आरोग्यावर आणि धनावरती उत्तम फळ देताना दिसणार नाही आहे. तर मेष राशीच्या जातकांनी अध्यात्माकडे जास्त जायला हवं, जेणेकरून ही शनी महाराजांच्या 7.5चा जो परिणाम आहे तो त्यांच्यावरती जास्त होणार नाही. आता आपण जाणून घेऊया वृषभ राशीविषयी. वृषभ राशीसाठी शनी पालट हा उत्तम फळ देणारा आहे. या जातकांनी आपलं इन्कम सोर्स वाढवण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील असायला हवं. जमीन, शेती, रिअल इस्टेट, ट्रॅव्हल एजन्सी हे काही कार्य तुम्हाला करायचे असतील तर नक्कीच या शनी पालटेचा तुम्ही सदुपयोग करून घेऊ शकता. वृषभ राशीसाठी शनी हा कार्यशील होणार आहे, परंतु तो थोडासा आळस देताना सुद्धा दिसणार आहे. जर आपण आळस टाळलात तर आपल्याला नक्कीच प्रगती दिसेल. तुमचे काही सरकारी कामं जी अडकलेली असतील ते सुद्धा या कालावधीमध्ये कार्य होताना दिसेल. तर नक्कीच वृषभ राशीच्या जातकांनी या कालावधीचा नक्कीच चांगला फायदा घ्यायला हवा. आता आपण जाणून घेऊया मिथुन राशीविषयी. मिथुन राशीसाठी हा शनी पालट काहीशा प्रमाणात अतिशय चांगलं फळ आपल्याला देताना दिसेल, परंतु काहीशा प्रमाणात नक्कीच ते मनाविरुद्ध असू शकतं. परिवर्तन नावाचा योग हा शनी पालट तुमच्यासाठी घेऊन येतोय. जसे तुम्हाला ट्रान्सफर हवी असल्यास तुम्हाला तो ट्रान्सफर देऊ शकतो, परंतु ते प्रत्येकाच्या मनाप्रमाणे नसतं. जर तुम्हाला काही करिअरमध्ये काही प्रमोशन हवी असतील तर हाच कालावधी तो आहे. या कालावधीचा तुम्ही उत्तम असा फायदा घेऊ शकता. परंतु हा शनिग्रह तुमच्या वैवाहिक दृष्टिकोनातून मतभेद दर्शवतो आहे. त्यामुळे वादविवाद टाळावा. वादविवाद टाळल्यास तुम्हाला नक्कीच बाकी इतरत्र चांगली फळं बघायला मिळू शकतात. आता आपण जाणून घेऊयात कर्क राशीविषयी. शनी महाराजांचा जो पनौती काळ होता तो आता कर्क राशींसाठी संपणार आहे. म्हणजेच नक्कीच तुमच्यासाठी अतिशय शुभ फळ तो घेऊन येणार आहे. गोचरीने जो अष्टम स्थानात जो शनी होता तो नवम स्थानात पदार्पण करतोय. म्हणजेच उन्नती नक्कीच तुमच्यासाठी घडवून आणतोय.
हा शनी नक्कीच तुम्हाला धार्मिक स्थळी घेऊन जाऊ शकतो. सोबतच ज्या अडचणी तुमच्या या 2 वर्षात आलेल्या त्या दूर होऊन चांगले कार्य घडताना तुम्हाला नक्की दिसेल. परंतु असा हा शनी महाराज तुमच्या भावंडांमध्ये मतभेद घडून आणू शकतो. पार्टनरशिपमध्ये चाललेला हा व्यवहार इथे काहीतरी अडचणी निर्माण करू शकतो. अशा वेळेस जर तुम्ही नवीन बिझनेस उभारत असाल, नवीन बिझनेस सुरू करायचा विचार करत असाल, तर तो एकट्याने करावा. दोघांमध्ये करण्याचा हा निर्णय तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. परंतु शनी महाराजांचा हा पनौती काळ संपला असल्या कारणाने अधिक चांगले फळ सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळू शकतात. आता आपण जाणून घेऊया सिंह राशीविषयी. सिंह राशीसाठी हा जो गोचर आहे तो फार उत्तम प्रकारे फळ देताना नाही दिसणार आहे. त्याचं कारण आहे, हा जो गोचरीचा शनी पालट आहे तो अष्टम स्थानात होतो आहे. सिंह राशीसाठी हा शनीचा पालट योग्य नसणार आहे. जर तुम्ही काही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला व्यवसायामध्ये अडचणी दिसताना दिसेल. संततीसाठी पुढे जात असाल तर संततीसाठी सुद्धा अडचणी तुम्हाला दिसू शकतात. मतभेद होऊ शकतात, अडचणी वाढू शकतात. या स्थितीमध्ये तुम्हाला कोणाला उधार द्यायचं असेल, ते तुमचे सख्खे नातेवाईक असेल अथवा मित्रमंडळी असेल, त्यांना सुद्धा तुम्हाला हे द्यायचं नाही आहे. विलंब होऊ शकतो, अडचणी वाढू शकतात. तुम्ही बिझनेस करत असाल तर तुमच्यावरती काही आळ येऊ शकतो. अशा वेळेस तुम्ही खूप सतर्कतेने हा व्यवहार करायला हवा. तुम्ही जॉब करत असाल तर तुमची मनस्थिती नक्कीच शांत ठेवून तुम्ही पुढे जायला हवं, कारण हा शनी पालक तुमच्यासाठी अडचणी घेऊन येणारा आहे. अशा वेळेस आध्यात्मिक कार्य, दान आणि धर्म वाढवायला हवा, ज्या कारणाने हा शनीचा जो प्रभाव आहे तो तुमच्यावरती फार अनिष्ट घेऊन येणार नाही. आता आपण जाणून घेऊया कन्या राशीविषयी. कन्या राशीचे जे जातक आहे त्यांच्यासाठी हा शनी पालट फार अनिष्ट घेऊन न येता खूप चांगले योग सुद्धा घेऊन येतोय. ट्रान्सफर अथवा तुमच्या बिझनेसमध्ये यश किंवा प्रॉपर्टीचे काही कार्य अडखळले असतील तर त्यामध्ये सुद्धा यश तुम्हाला दिसताना बघायला मिळेल. कन्या राशीसाठी हा शनी पालट चांगला फळ घेऊन येतोय, परंतु जिथे शनीची दृष्टी पडते आहे अशा ठिकाणी तुम्हाला व्याधी सुद्धा उत्पन्न होऊ शकतात. काही शारीरिक त्रास तुम्हाला उद्भवू शकतात. याकडे दुर्लक्ष न करता लगेच त्याचा उपचार करून घ्यावा. प्रॉपर्टी किंवा काही बिझनेसच्या संदर्भात तुमच्या काही अडचणी आल्या असतील त्या या कालावधीमध्ये दूर होणार आहेत. म्हणजेच एकंदरीत कन्या राशीसाठी हा शनी पालट उत्तम फळ देणारा आहे. आता आपण जाणून घेऊया तूळ राशीविषयी. तूळ राशीसाठी शनीचा शनी पालट तुमच्यासाठी उत्तम फळ घेऊन येतोय. तुमच्यासाठी तो खूप चांगले फळ सुद्धा घेऊन येतोय, जसे की कोर्ट कचेरीचे जे काम लांबलेले होती त्याचा निर्णय तुम्हाला लागू शकतो. तूळ राशीसाठी नक्कीच हा थोडा स्किनच्या संदर्भात त्रास घेऊन येऊ शकतो, परंतु इतर ठिकाणी तो उत्तम फळ देताना तुम्हाला दिसेल. जसं व्यवसायामध्ये यश, प्रॉपर्टीच्या संदर्भात काही अडचणी असतील त्या दूर होऊन त्याचे निर्णय सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळणार आहेत. सोबतच या कालावधीमध्ये तुम्हाला उत्तम मित्रमंडळी सुद्धा लाभू शकतात. म्हणजेच तुम्ही धार्मिक स्थळी सुद्धा जाण्याचे योग जमतात आहेत. आता आपण जाणून घेऊया वृश्चिक राशीविषयी. वृश्चिक राशीचा जो पनौती काळ होता तो आता संपलेला आहे. शनीचा पनौती काळ संपला असल्या कारणाने भरपूर गोष्टी मार्गी लागताना दिसेल. आतापर्यंतची कष्ट, चिंता ही दूर होताना तुम्हाला दिसेल आणि प्रॉपर्टी संबंधित अथवा पैशाच्या संदर्भात जे तुमचे व्यवहार अडकलेले होते ते मार्गी लागताना तुम्हाला दिसणार आहे. परंतु शनीचा हा पंचम गोचर अतिशय शुभ सुद्धा मानला जात नाही. तो धनस्थानावरती दृष्टी टाकत असल्याने पैशाच्या संदर्भात थोड्या थोड्या अडचणी येऊ शकतात. परंतु जो 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जो त्रास होत होता तो कमी होताना तुम्हाला नक्कीच दिसेल. त्याचप्रमाणे वृश्चिक राशीने आळस सुद्धा टाळायला हवा, कारण आळस वाढला तर तुम्हाला शनीचा वाईट परिणाम सुद्धा भोगावा लागू शकतो. आता आपण जाणून घेऊया धनुराशीविषयी. धनुराशीसाठी पनौती काळ जो आहे तो सुरू झालेला आहे. त्यामुळे तो चतुर्थ स्थानातून, गोचरीच्या चतुर्थ स्थानातून तो उत्पन्न होतोय. म्हणजेच मानसिक अशांतता, आईला होणारा त्रास, प्रॉपर्टीचा त्रास, सुखामध्ये कमतरता तो दाखवतो आहे. त्यामुळे या पनौती काळामध्ये
जेवढं होईल तेवढं आध्यात्मिक कार्य तुम्हाला करायला हवीत. आध्यात्मिक स्थळी तुम्हाला जायला हवं, जेणेकरून या काळामध्ये तुम्हाला मानसिक शांतता मिळणे गरजेचे आहे. तर निगेटिव्ह विचार येत असेल तर तो काढून टाकून अध्यात्माकडे ओढ तुमची दिसायला हवी. आता आपण जाणून घेऊया मकर राशीविषयी. मकर राशीची साडेसाती पूर्णपणे संपलेली आहे. त्यामुळे ज्या अडचणी तुम्ही फेस केलेल्या आहेत त्या पूर्णपणे कमी होताना तुम्हाला दिसेल. ह्या अडचणी पूर्णपणे लगेच संपणाऱ्या नाहीत, त्या थोड्या कालावधीने तुम्हाला संपताना नक्कीच दिसेल. पण येणारा हा गोचर तुमच्यासाठी अतिशय शुभ घेऊन येतोय. जसे तुम्ही मीडिया क्षेत्रात असाल तर तुम्हाला त्यामध्ये सुद्धा उन्नती होताना दिसेल. प्रॉपर्टीच्या संदर्भात काही कार्य तुमची अडकलेली असेल ती सुद्धा मार्गी होताना तुम्हाला दिसेल. सोबतच मानसिक ताण, अडचणी यांचा जो डोंगर होता तो हळूहळू कमी होताना तुम्हाला दिसेल. म्हणजेच एकंदरीत हा गोचर तुमच्यासाठी अतिशय शुभ फळं घेऊन येतोय. परंतु या गोचरीचा प्रभाव चांगला हवा असल्यास शनी उपासना सोडायची नाही, सोबतच आळस सुद्धा नकोय. आता आपण जाणून घेऊया कुंभ राशीविषयी. शनीचा हा गोचर नक्कीच कुंभेसाठी 7.5 दाखवतोय. त्यातल्या त्यात तो 3ऱ्या चरणामध्ये प्रवेश करतोय. 3ऱ्या चरणासाठी शनी फार असा त्रास देत नाही, परंतु त्याची दृष्टी नक्कीच अनिष्ट मानली जाते. त्यांची ती दृष्टी 4th स्थानावर पडल्या असल्या कारणाने तुमच्या घरामध्ये कौटुंबिक मतभेद हा दाखवतो आहे. जर कौटुंबिक मतभेद टाळायचे असेल तर शनी उपासना वाढवायला हवी. सोबतच शनी महाराज 3ऱ्या चरणामध्ये आल्या कारणाने तुम्हाला धार्मिक स्थळी सुद्धा जाण्यास प्रवृत्त करू शकतो, अध्यात्म वाढवू शकतो. 3रं चरण फार अनिष्ट नसल्या कारणाने ज्या अडचणी भरपूर वाढल्या होत्या त्यांचं प्रमाण हळूहळू कमी होताना तुम्हाला नक्कीच दिसेल. आता आपण जाणून घेऊया मीन राशीविषयी. येणारा हा गोचरीचा प्रभाव मीन राशीवरती कसा टाकतोय. शनी महाराज मीन राशीमध्ये म्हणजेच 12व्या स्थानामध्ये बसलेले आहेत. त्यामुळे पैशांचा खर्च वाढू शकतो, सोबतच आजार पण वाढू शकतो. वैवाहिक जीवनामध्ये संकट येऊ शकतात, अडचणी वाढू शकतात. काही कार्य करताना द्विधा मनस्थिती होऊ शकते, तर ही मनस्थिती टाळा. काही कार्य करायचं असेल तर त्या विचारांवरती आपण ठाम राहायला हवं, तेव्हाच हा वाईट परिणाम तुमच्यावरती होणार नाही. वादविवाद टाळावेत. मानसिक अशांतता हा दाखवतो आहे, त्यामुळे मनात येणारी निगेटिव्हिटी टाळावी. शनी उपासना करून येणारे हे सगळेच वाईट परिणाम तुम्ही नक्कीच टाळू शकता. आपण सर्व राशींविषयी माहिती घेतली आहे. शनी गोचरीचा प्रभाव आपण बघितलेला आहे. येणारी ही काही राशींना जी 7.5 येते ती कशा प्रकारे येते हे सुद्धा आपण ऐकलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि इतर तुम्हाला काही माहिती हवी असल्यास नक्कीच तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. श्री स्वामी समर्थ.